आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आपण याच्याकडून जाणून घेणार आहोत की आज हा कशा प्रकारचा जो मोर्चा आहे काढलाय आणि स्वतः आमदार बच्चू कडू या मोर्चामध्ये सहभागी झाले। काय सांगाल भाई, आपण हा मोर्चा काढला आणि या गोरगरिबांसाठी आपण या मोर्चामध्ये घर हा मूलभूत अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये अन्न वस्त्र निवारा आणि तो जर आम्हाला भेटत नसेल, लोकांना दिल्या जात नसेल 75व्या वर्षामध्ये, तर त्याच्यासाठी ही लढाई आहे। एकंदरीत 20-25 वर्षापासून इथे ते राहतात सगळी लोक आणि मग सरकारचं कर्तव्य आहे ना का अतिक्रमण करून राहण्याची वेळ का आली आणि मग हे जर वेळ आली असेल तर घटनेच्या एकूण आम्ही पाहतोय सार जर पाहिला तर या देशामध्ये कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे, कोणी बगर घराचं राहिलं नाही पाहिजे आणि बगर वस्त्राचं कोणी राहिलं नाही पाहिजे। याच्यासाठी खऱ्या अर्थानं सरकार आहे। पण नक्की काय सांगाल सर, वारंवार बोललं जातं सरकार गरिबांचं आहे आणि आपण सांगताय की सरकार याकडे दुर्लक्ष करते। आणि गरिबांचं सरकार आहे असं कोणी म्हणत नाही, सरकारच म्हणते फक्त, तसं नाही आहे। आणि म्हणून आम्ही यांच्या हक्काच्या घरासाठी ही लढाई सुरू केली। जे जे अतिक्रमणधारक असेल त्यांना राहण्याची व्यवस्था करा, त्यांना किमान त्यांचा आयुष्यामध्ये एक चांगलं घर तर द्या आणि ते देत नसेल तर आमची लढाई कायम राहील। काय सांगाल या मोर्चानंतर जर न्याय नाही मिळाला तर पुढचा पाऊल काय? आता आम्ही 25 वर्षापासून इथं राहतोय, हे प्रत्येक जण आपलं प्रतिज्ञापत्र इथं देणार आहे, त्यावर संबंधित कार्यालयानं कारवाई करायची आहे। जेथपर्यंत आमची व्यवस्था होत नाही तोपर्यंत कोणालाही कोणत्याही घराला हात लावता कामा नये। 1 ते 1.5 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये किमान घर झालं पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे। असं नाही आहे मला तेच पाहिजे म्हणून, पण घर तर पाहिजे ना, राहाव कुठं, तर ते त्यासाठी पहिला टप्पा आहे, नंतर ठरवू। नाही दिलं हे तर मंत्र्याच्या घरात राहू। आमदार बच्चू कडू आणि मुंबई।